नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तुकाराम मुंडे नाव ऐकल्यावरतीच सध्या भरपूर मीम्स सोशल मीडियावरती चालू आहेत. एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती फोन करतो की माझं नाव तुकाराम. तुकाराम म्हटल्यावरतीच काय होतं, दुकान बंद करून टाकतात, म्हणजे खाद्यपदार्थाची, म्हणजे ज्या ठिकाणी भेसळ होत असावी अशा ठिकाणी. म्हणजे हा विनोदाचा भाग झाला. परंतु सध्या तुकाराम मुंडे हे नाव ऐकल्यावरतीच अनेक जणांना धडकी भरली. सिंघम काही वर्षापूर्वी चित्रपट आला होता. त्याच्यामध्ये जसं अजय देवगणने सरकारी यंत्रणेविरोधात किंवा चुकीच्या गोष्टी संदर्भामध्ये जसा आवाज उठवला होता, तसाच आवाज आता सध्या तुकाराम मुंडे यांनी उठवला आहे म्हणायला हरकत नाही. आणि अशाच श्रेष्ठ अशा IAS ऑफिसर अशा व्यक्तींची कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यांचा जन्म झाला 3 जून 1975 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे साधारण आता वयाचे 51 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत. बीड येथे जन्म झाला आणि तडसोना या गावी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यावेळी वार होता मंगळवार. राशी कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे. बरेच जण दुपारी 12च्या जन्मवेळेनुसार कुंडली काढतात, परंतु आणि तेच लग्नस्थान धरून विश्लेषण करतात, परंतु हे करणं चुकीचं आहे मित्रांनो. राशी कुंडली प्रमाणच सगळ्यात महत्वाची कुंडली बघणं महत्वाची आहे, ज्यांची जन्मवेळ आपल्याला फिक्स माहिती नसती. परंतु या ठिकाणी दिवसभर चंद्र हा मीन राशीमध्ये होता, याचा अर्थ त्यांची रास ही मीन रास आहे. चंद्र, मंगळ, गुरु हे आपण त्यांच्या कुंडलीमध्ये बघू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गुरु यांची युती असणे हा अत्यंत शुभ योग समजला जातो. नवपंचम योग समजला जातो कुंडलीमध्ये चंद्र आणि गुरु यांची युती असणे. त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळालं आणि IAS ऑफिसर ते झाले. आणि आता सध्या FDA अन्न व औषध प्रशासन विभागाचे ते आयुक्त सुद्धा आहेत. आणि अगदी मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठ्या हॉटेल्स यांच्यावरती सुद्धा त्यांनी बॅन आणलेला आहे. न घाबरता त्यांनी ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की एक 6 महिन्यापूर्वी सुद्धा जर लावलेलं झाड उपटून टाकायचं असेल तर किती त्रास घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी तर अनेक गोष्टी इलिगल चालू आहेत, वर्षानुवर्ष चालू आहेत, आणि ते उपटून काढण्याचं काम सध्या तुकाराम मुंडे साहेब करत आहेत. आणि खरोखरच भविष्य काळ हा मुलांचा चांगला व्हावा म्हणूनच त्यांनी प्रत्येक शाळेच्या आजूबाजूला, म्हणजे साधारण 150 फुटाच्या आत कोणतेही फास्ट फूडची विक्री करण्यावरती बंदी घातलेली आहे. आणि खरोखरच हा स्तुत्य असा हा नियम हा पूर्वीपासून आहे, परंतु त्याची कायद्याची अंमलबजावणी मात्र त्यांनी करायला चालू केलेली आहे. चंद्रगुरु युतीबद्दल बोललो. आता चंद्र आणि मंगळ सुद्धा यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहेत. मंगळ हा आपल्याला माहिती आहे की अत्यंत धाडसी असा हा ग्रह आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्यावेळी चंद्र आणि मंगळ या ग्रहांची युती होते त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये धाडस निर्माण होतं. म्हणजे आपण म्हणतो की 56 इंचाची छाती, असं हे धाडस त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतं. आणि त्याच्याबरोबरच जर गुरु असेल तर मग काय बघायलाच नको. आणि अशी व्यक्ती आपल्याला बघायला मिळते. तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर अशी चंद्र, मंगळ, गुरु अशी जर कुंडलीमध्ये तुमच्या योग असतील तर तुम्ही सुद्धा तुकाराम मुंडे बनू शकता. परंतु या ठिकाणी परिस्थिती म्हणजे कशी आहे त्याच्यावरती भरपूर अवलंबून या ठिकाणी असतं. त्यानंतर वृषभ राशीमध्ये रवी, बुध आणि केतू आहे. राशी कुंडलीच्या 3ऱ्या स्थानामध्ये रवी, बुध अशासारखे ग्रह आहेत. रवी हा राजकारणाशी, सरकारी संबंधीमध्ये अभ्यास केला जातो आणि अशा ठिकाणी रवी आणि बुध यांची युती आहे. नुसतं सरकारी कामामध्येच असं म्हणता येत नाही, तर त्यांनी स्पीच देण्यामध्ये सुद्धा
त्यांचा म्हणजे मास्टरी त्यांनी मिळवलेली आहे. म्हणजे अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करतात स्टेजवरती जाऊन. म्हणजे हे सुद्धा धाडस त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. आणखीन एक कारण आहे त्यांची अ, हे चांगलं असण्याचे मिथुन राशीमध्ये शनी असणे. मिथुन राशीतला शनी हा अत्यंत शुभ फलदायी हा कुंडलीमध्ये नेहमी असतो. त्यानंतर मग आपण जर बघायला गेलं तर कर्क राशीमध्ये शुक्र, वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मला तितकीशी कल्पना नाही. कन्या राशीमध्ये प्लुटो आहे, तुळ राशीमध्ये हर्षल आहे आणि वृश्चिक राशीमध्ये राहू व नेपच्यून आहेत. वृश्चिक राशीतला राहू हा एकच गोष्ट सांगतो, वागा पण नियमाने वागा. ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशीमध्ये राहू आहे त्यांना नक्कीच नियमानुसार वागणे आणि लोकांना सुद्धा नियमानुसार वागवणे हे नक्कीच त्यांना आवडत असतं. तर चंद्र, मंगळ, गुरु यांची युती ही सगळ्यात त्यांच्या कुंडलीमध्ये महत्वाची आहे. त्यांचा भविष्यकाळ काय असू शकतो हा सुद्धा जर बघायला गेलो तर सध्या त्यांना 7.5 चालू आहे. मीन राशीला 7.5 चालू आहे. त्यामुळे येणारा काळ हा त्यांना नक्कीच म्हणजे आतापर्यंत त्यांनी भरपूर गोष्टी धाडसाने पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्या बदल्या सुद्धा भरपूर झालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी ते जर चिकटून राहिले या सध्या आयुक्ताच्या ह्याच्यामध्ये एफडीए याच्यामध्ये, तर नक्कीच ते लोकांना अडचणीतून लोकांना नक्कीच शुद्ध अन्न खायला मिळेल. न भेसळ केलेलं अन्न नक्कीच सर्वांना आपल्या खायला मिळेल, याबद्दल काही शंका नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भविष्यामध्ये यावं असं मला मनापासून वाटतं. म्हणजे जे काही सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये चालू आहे ते सुद्धा जरा लहानपणापासून विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीनं कसं शिक्षण मिळेल यावरती सुद्धा नक्कीच हे सोल्युशन काढतील असा माझा विश्वास आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुमची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थळ आम्हाला लिहून पाठवायचे आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करू. नमस्कार.